contingent is of Oscar Squadron. The 15th contingent is of Hunter Squadron. The 16th contingent is of Delta Squadron. The 17th contingent is of Echo Squadron. तर आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यामधली ही दृश्य आहेत. एनडीए कॅडेट्सचा हा 148वा दीक्षांत सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि आता ही पासिंग आउट परेड देखील सुरू झालेली आहे. आज खऱ्या अर्थानं एनडीए एक नवा अध्याय रचणार आहे, अध्याय लिहिणार आहे. कारण पहिल्यांदाच 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलेली महिला कॅडेटची तुकडी देखील यंदा एनडीए मधून पास आउट होतीये. The list of achievements of National Defence Academy alumni is endless. Apart from gallantry in war, our alumni have displayed exemplary courage and self-sacrifice, even while they have been away from the battlefield. The Ashok Chakra, the highest peacetime gallantry award, winners of National Defence Academy are Second Lieutenant P.M. Raman, 6th Course, Alpha Squadron. Wing Commander Rakesh Sharma, 35th Course, Juliet Squadron. Colonel N.J. Nair, 38th Course, India Squadron. Major Sudhir Kumar, 72nd Course, Juliet Squadron. Captain A.S. Jasrotia, 73rd Course, Echo Squadron. Major R.K. June, 78th Course, सध्याची दृश्य पुण्यामधली आहेत. या सोहळ्यावेळी एक नवा अध्याय इथे लिहिला जातोय. कारण पहिल्यांदाच 3 वर्षांचे हे प्रशिक्षण पूर्ण केलेली महिला कॅडेट्स तुकडी देखील यंदा एनडीए मधून पास आउट होतीये. माजी लष्कर प्रमुख आणि मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंग हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या महिलांच्या तुकडीमध्ये 17 महिला कॅडेट्स आहेत. 2024 साली सर्वोच्च न्यायालयानं महिलांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर यूपीएससी मार्फत 2022 मध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी एनडीए मध्ये प्रवेश खुला करण्यात आला. आणि या निर्णयाच्या 3 वर्षांनंतर आता या महिला कॅडेट्सनी आपलं कठोर प्रशिक्षण पूर्ण केलेलं असून या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात या महिला अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. Some of those whom we mention with special pride are Wing Commander Rakesh Sharma, Ashok Chakra, the first Indian to enter space. Commander Dilip Dhonde, Shaurya Chakra, the first Indian solo circumnavigator of the globe. Captain H.D. Motiwala, who became the first Indian to be awarded the prestigious Rajiv Gandhi Khel Ratna Award, Dronacharya Award and the Arjuna Award for yachting. Wing Commander Yashwant Anil Narayan Petkar. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये नारी शक्तीचा वाखाणण्याजोगा सहभाग होता. त्यामुळेच नव्या उमेदीनं ही भरती होत असलेल्या या छात्रांचा हा पहिला दीक्षांत समारंभ ऐतिहासिक मानला जातो. आणि या महिलांमध्ये 17 कॅडेट्सचा समावेश आहे. 17 महिला कॅडेट्स आहेत. महाराष्ट्रामधून देखील 11 महिला कॅडेट्स यामध्ये आहेत. आणि हा महिलांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडतोय. पासिंग आउट परेड पार पडते. One and 2 and completed the Cape to Rio race in a record time of 20.8 days.
तर पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA मध्ये हा दीक्षांत सोहळा पार पडतोय आणि या खरं तर NDA मध्ये 17 महिला कॅडेट्स आणि 300हून अधिक पुरुष कॅडेट्स आज पास आउट होत आहेत आणि हाच पासिंग आउट परेडचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। NDA मध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे अत्यंत कठोर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचं कसोटी घेणारं असतं। यामध्ये तिन्ही सैन्य दलांसाठी शिस्त, नेतृत्व, बौद्धिक आणि व्यावहारिक शिक्षण देखील दिले जातं। त्यामुळे हे NDA मध्ये शिक्षण घेणं हे अत्यंत कठीण आहे आणि याच कठोर प्रशिक्षण घेऊन या महिला आज पास आउट होत आहेत। महिलांची ही पहिली तुकडी आज पास आउट होती आहे। You can now see the cadets march forward to the martial tune of Kadam Kadam Badhai Ja. Ladies and gentlemen, the parade is accompanied by flypast. The first one was with 3 Chetak helicopters in ensign formation. Captaining the first helicopter was Group Captain Sai Kiran, 105th Coast, India Squadron, and his co-pilot was Lieutenant Commander Anmol, 133rd Coast.